बाहेर पावसाची सर आणि घरात दरवळणारा चिकन अळणी भातचा मस्त सुवासिक सुगंध, सोबत सुकं चिकन सुद्धा. पावसाळ्यात याहून भारी मेजवानी तर असूच शकत नाही. चला, तर आज ही पारंपरिक चव घरीच बनवूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज मस्त आपण हे चिकनचं अळणी भात करणार आहोत. करायला अगदी सोपं आहे, खूप चविष्ट लागतो. आणि सोबतच हे जे चिकन उरतं ना, तर या चिकनचं आपण सुकं चिकन करणार आहोत. आणि अजून या चिकनचं आपण काय करू शकतो हे पण या रेसिपीमध्येच पुढे बघणार आहोत. तर रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. चला, तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथे चिकन धुवून घेणार आहोत. तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आणि हे चिकन स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर यावरती थोडंसं मीठ घालून एक 3-4 वेळा हे चिकन धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती थोडंसं मॅरिनेट करायचं आहे. तर आपण यामध्ये फक्त थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालत आहोत आणि थोडासा आलं लसूण पेस्ट सुद्धा घातलेला आहे. आता हे सगळं लावून याला एक अर्धा तास बाजूला ठेवू. यामुळे चिकनला छान मॅरिनेशन होतं आणि चिकनची चव छान लागते. आणि जे आपण अळणी रस्सा तयार करणार आहोत या चिकनचा, तो खूप छान फ्लेवरफुल तयार होतो. तर इथे आपण हे छान मिक्स करून घेतलं. आपण आता हे अर्धा तास बाजूला ठेवू. अर्धा तास झालेला आहे आणि या कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये एक मोठा साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला, तो घातला आणि हा 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. तर इथे 2-3 मिनिटं हा कांदा छान परतवून घेतला. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. तर इथे आपण कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 2 ते 3 तास हे चिकन आपण मॅरिनेट करू शकतो. तर आता यामध्ये हे चिकन घालून 1-2 मिनिटं छान याला परतवून घेऊ आणि इथे झाकून ठेवू. तर या झाकणीवरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम होत आलं किंवा हे पाणी गरम झालं की हे पाणी यामध्ये घालायचं आहे. अशीच ही जी स्टेप आहे ती 4 ते 5 वेळा करायची आहे. आणि इथे तुम्ही खोलगट ताट घ्या, ज्यामध्ये भरपूर पाणी बसेल. यामध्ये थंड पाणी किंवा शक्यतो गरम सुद्धा पाणी डायरेक्ट टाकू नका. जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने हे पाणी गरम झालं प्लेटवरचं किंवा या ताटलीवरचं की हे गरम पाणी यामध्ये घालायचं आणि छान मिक्स करायचं. सुरुवातीला एक 5 ते 7 मिनिटं अजिबात याला उघडायचं नाही. एकदा आपण बंद केल्यानंतर याचं स्वतःचं पाणी सुटतं आणि हे चिकन त्यामध्ये चांगलं शिजतं. एक 5-6 मिनिटं झाल्यानंतर मग हळूहळू हे पाणी यामध्ये घालत जायचं. तर आता मी ही 5 ते 6 वेळा स्टेप करून घेतली आणि चिकन मध्ये भरपूर रस्सा आपला तयार झालेला आहे. तर कमीत कमी 3 कप पाणी यामध्ये घालायचं आहे. तर 3-4 कप पाणी यामध्ये घालून झाल्यानंतर इतपत आपला हा रस्सा तयार होतो. चिकन पण अतिशय छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यातले जे थोडेसे सॉफ्ट पीसेस आहे किंवा मांसाचे पीसेस आहे ते मी बाजूला काढून घेतले. तर 5 ते 6 पीसेस यामधले काढून घ्यायचे आहे, जे आपल्याला अळणी भातामध्ये लागणार आहे. आणि बाकीचे जे पीसेस आहे ते पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे, ज्यापासून आपण चिकन सुक्क तयार करणार आहोत. आता इथे आपण जर चिकन रस्सा करायचा असेल किंवा चिकन सुकं वेगळं आणि थोडा रस्सा वेगळा तुम्हाला करायचा असेल, तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. म्हणजे आपल्याला राईस शिजवण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं, त्यानंतर रस्सा करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं इतपत पाणी यामध्ये ऍड करायचं आहे. चिकनचे पीसेस आणि रस्सा मी बाजूला करून घेतला. आता आपण अळणी भात करण्यासाठी एक वाटण तयार करू. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं आलं आणि लसूण घेतले आहे. आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे रेडी असेल तर तीच घातली तरी चालेल. तर इथे मी 7-8 लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता अळणी रस्सा म्हटल्यानंतर हा थोडासा फिका असतो किंवा त्यामध्ये म्हणजे तिखटाचं प्रमाण कमी असतं. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना, तर तुम्ही इथे मिरच्या घालू नका किंवा 1 किंवा 2 मिरची घाला. पण आता आमच्याकडे सगळे मोठेच होते खाणारे, म्हणजे मी, माझा मुलगा आणि माझे मिस्टर. त्यामुळे आम्ही नॉनव्हेज बऱ्यापैकी तिखट खातो.
म्हणून मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे. जर लहान मुलं खाणार असेल तर मिरची घालू नका किंवा कमी घाला. तर आता हे छान वाटण तयार करून घेतलं. एका कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये खडे मसाले घातले, ज्यामध्ये तमालपत्र, मिरी, वेलची आणि दालचिनी घेतलेली आहे. मी शक्यतो हेच खडे मसाले वापरते जास्त. तुम्हाला जो खडा मसाला वापरायचा असेल किंवा तुमच्या घरी जे मसाले तुम्ही वापरता किंवा जे जास्त खाण्यात येतात ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता. तर हे मसाले घातल्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा घालायचा आहे. कांदा पण 2-3 मिनिटं छान परतवून घ्यायचा. त्यानंतर आपण मिरची कोथिंबीरचं जे वाटण तयार करून घेतलं ते घातलं. ते 1-2 मिनिटं छान परतवून झाल्यानंतर यामध्ये राईस घालायचा आहे. तर इथे इंद्रायणी तांदूळ घालायचा आहे. त्याची चव खूप छान येते आणि हा जो राईस आहे तो छान सॉफ्ट होतो. तर इथे मी 1 कप इंद्रायणी राईस तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि तो यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये 3 कप पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ बघायचं, म्हणजे कमी जास्त असेल तर. आणि जे आपण चिकनचे पीसेस काढून घेतले होते सॉफ्ट वाले किंवा मांसाचे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते पण इथे घालायचं आहे. आणि आता कुकरच्या 3 ते 4 मीडियम गॅसवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता याच्या शिट्ट्या होतपर्यंत जे आपण चिकन काढून घेतलेलं होतं रश्शामधून, अळणी रश्शामधून, तर आपण ते सुकं चिकन तयार करायला घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये 3-4 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की नंतर कांदा घालायचा आहे. तर कांदा ना एकदाच भरपूर चिरून घ्या. सगळ्या रेसिपीमध्ये आपल्याला कांदा लागणार आहे. तर मी काय केलं, 5 ते 6 कांदे सुरुवातीलाच चिरून घेतले. तर इथे कांदा 3-4 मिनिटं छान 2-3 मिनिटं छान परतवून झाल्यानंतर किंवा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर थोडासा मसाला जो आहे तो यामध्ये घालायचा आहे किंवा वाटण घालायचं आहे. तर नेहमी आपण चिकन रस्स्यासाठी जे वाटण तयार करतो ना, तर तेच वाटण मी तयार करून घेतलेलं होतं. म्हणजे माझ्याकडे हे वाटण नेहमी तयारच असतं. तर हे वाटण मी यामध्ये घातलं आणि 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं. याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये सगळे मसाले घालायचे आहे. हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड घालायची आहे. आलं लसूण पेस्ट पण इथे घालायची आहे बरं का. आपण 1 चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट सुद्धा घालायची आहे. आता हे मसाले पण 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. चवीपुरतं मीठ सुद्धा घालू इथेच आणि थोडंसं पाणी घालून याला छान तेल सुटू देऊ. इथे मी थोडासा दही घातलेला आहे. तर 3 टेबलस्पून दही घातल्यामुळे या चिकनला चव पण छान येते आणि एक क्रीमी फ्लेवर येतो. तर हे बघा, आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. आता यामध्ये हे शिजलेलं चिकन घालू, जे आपण अळणी रश्श्यामधून बाजूला काढून घेतलेलं होतं, आणि छान मिक्स करू. आता हे मिक्स करून आपल्याला 3 ते 4 मिनिटं, नाही जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. चिकन ऑलरेडी शिजलं आहे, पण या मसाल्यांसोबत हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता किंवा जो आपला अळणी रस्सा आहे तो थोडासा यामध्ये घालू शकता. तर इथे मी सजेस्ट करेन की जो अळणी रस्सा आपण काढून घेतलेला होता, म्हणजे ठेवलेला आहे, तर तो थोडासा जास्त करा. आपल्याला या चिकन सुक्यामध्ये पण थोडंसं घालू शकतो. किंवा जर तुम्ही रस्सा केलेला असेल, आता चिकन तर वेगळं आपण केलेलं आहे, छान सुकं केलेलं आहे, त्यानंतर थोडा रस्सा केलेला आहे, तर जो तयार रस्सा असतो ना लाल रंगाचा, तो पण यामध्ये तुम्ही घालू शकता 2-3 चमचे, आणि छान हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घालू, थोडासा गरम मसाला घालू आणि आपलं हे सुकं चिकन पण तयार आहे. तर आता दुसरीकडे आपलं जे अळणी भात आहे तो पण तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुपर सॉफ्ट तयार झालेला आहे. मी इथे इंद्रायणी राईस वापरला होता, त्याच्यामुळे कुकर उघडल्यानंतर इतका सुंदर सुगंध, आधीच तो शिट्ट्यांमधून घरभर दरवळला होता, पण कुकर उघडल्यानंतर परत छान घरभर या चिकनचा सुगंधचा आनंद घेऊ शकता. तर इथे आपला हा छान मस्त अळणी भात तयार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तुमच्याकडे छोटे मुलं असतील, लहान मुलं खाणारे असतील, तर यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी घाला. मी आज जी अळणी भात केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी मी तिखट केलेला होता, कारण खूप कमी तिखट आम्हाला आवडत नाही. आणि जर तुम्ही कमी तिखट करत असेल आणि घरात तर आता सगळेजण राहतात, म्हणजे लहान मुलं पण असतात आणि मोठी माणसं पण असतात, मग अशा वेळेस मुलांना तो अळणी भात
असाच द्यायचा बिना रश्श्यासोबत. आणि तुम्ही जेव्हा एन्जॉय करता तर तेव्हा तो मस्त तिखट, मस्त असा चमचमीत जो आपण रस्सा तयार केला आहे, मी पण तयार केला, पण मी त्याची रेसिपी शेअर केलेली नाही, तर त्या रश्श्यासोबत एन्जॉय करायचं. खूप अप्रतिम लागतो. वरून तूप घालायचं आहे. चिकन सुक्क पण मी इथे बाजूला ठेवलं आहे. सोबत या चिकन सुक्क्याचा आस्वाद घ्यायचा. लिंबू, कांदा, आहाहा! बघूनच परत मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे. ही रेसिपी मी ऑलमोस्ट 15 दिवस आधी तयार केलेली होती. पण आजही मला असं वाटतंय की आज परत बनवावी, जेव्हा मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर कदाचित आज परत माझ्याकडे ही रेसिपी राहील. तर एकदा तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडली तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.